Good morning, student. Today we are going to start new point of trigonometry, trigonometric functions of specific angles. In previous lecture we have studied signs of trigonometric functions in different quadrant आणि त्यासाठी ही जी काय डायग्राम मी शिकवली होती ही डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितली होती पहा. तर याचा उपयोग पुढच्या प्रत्येक पॉईंटमध्ये होणार आहे. तर हा अँगल जो आहे हा 0 अँगल म्हणून सांगितलं होतं. तर या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक एंगल्स म्हणजे काही ठराविक एंगल्ससाठी आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे फाइंड आउट करायचे. जर आपण 0 अँगल घेतला म्हणजे 0 डिग्री असेल, अँगलचं मेजर जर 0 डिग्री असेल, अँगल ऑफ मेजर 0 डिग्री, तर ती डायग्राम आपण अशा प्रकारे ड्रॉ करणार. एक्स एक्सिस एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश आणि एक सर्कल ड्रॉ करणार which is nothing but a unit circle. Let measure angle XOP is equal to 0 degree. XOP. आता या ठिकाणी बघा मागे कसं व्हायचं, जर समजा अक्यूट अँगल थिटा होता तर त्यावेळेला इथे असं OP असायचं, रे OP म्हणजे इनिशियल आर्म रोटेट होत होता आणि टर्मिनल आर्म OP असायचा. या ठिकाणी आपला अँगलच 0 डिग्री असल्याकारणाने इनिशियल आर्म टर्मिनल आर्म हे कोइन्साइड झालेले असतात. म्हणजे OX हा इनिशियल आर्म आहे आणि OP हा टर्मिनल आर्म आहे. मग लेट मेजर अँगल XOP इज इक्वल टू 0 डिग्री. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल. हा जो का टर्मिनल आर्म OP आहे तो इंटरसेक्ट युनिट सर्कल इन पॉइंट P1,0. P1,0. कारण हे आपण युनिट सर्कल घेतलं याचा अर्थ त्याची रेडियस कशी असणार आहे, किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे ही रेडियस किती असणार आहे, 1 असणार आहे. मी तुम्हाला या आधीच सांगितलं होतं की युनिट सर्कलची रेडियस 1 असते. मग या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 1 असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो 0 असणार आहे. ओके, ह्या पॉईंट Pचा एक्स कोऑर्डिनेट 1 असणार आहे कारण एक्स ॲक्सिसवरती आहे तो, आणि एक्स ॲक्सिसवरती असणाऱ्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट ऑलवेज 0 असतो म्हणून Pचे कोऑर्डिनेट्स येणार 1,0. ओके, मग या ठिकाणी Pचे कोऑर्डिनेट जर 1,0 असतील हेन्स x इज इक्वल टू 1 मिळणार अँड y इज इक्वल टू 0 मिळणार. जर आपल्याला x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू व्हॅल्यूज मिळाल्या तर आपल्याला माहिती आहे वी हॅव डिफाइन्ड इन प्रिव्हियस लेक्चर्स साइन थिटा इज इक्वल टू y अँड कॉस थिटा इज इक्वल टू x असतो आणि टॅन थिटा इज इक्वल टू y बाय x असतो. मग साइन थिटा किती आहे 0 डिग्री, साइन 0 डिग्री येणार 0, कॉस 0 डिग्री येणार 1. कारण 1 काय आहे, एक्स इज इक्वल टू 1 आहे आणि y इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. मग साइन थिटा y असतो ना, म्हणजे साइन 0 0 येणार, y म्हणजे किती आहे 0 आहे आणि कॉस 0 x आहे, x म्हणजे 1 आहे म्हणजे कॉस 0 येणार 1. टॅन 0 म्हणजे y बाय x आहे, 0 बाय 1. 0ला कुठल्याही नंबरने डिवाइड केलं की आन्सर 0 येत असते. मग या ठिकाणी साइन निघालं, कॉस निघालं, टॅन निघालं की बाकीचे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स निघणार. कोसेक 0 डिग्री इज नॉट डिफाइन्ड ॲज y इज इक्वल टू 0, सेक 0 डिग्री इज इक्वल टू 1. आता कोसेक 0 डिग्री इज नॉट डिफाइन्ड कसं, तर साइन 0 डिग्री 0 आहे. कोसेक 0 काय येणार, तर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा असतो, माहिती आहे आपल्याला. मग 1/0 कुठलाही जर डिनॉमिनेटर 0 असेल तर ती टर्म नॉट डिफाइन्ड असते. म्हणजेच कोसेक 0 काय येणार, नॉट डिफाइन्ड. त्यानंतर कॉस 0 1 आहे म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक, म्हणून सेक 0 येणार, 1/1 किती येणार, 1च येणार. त्यानंतर टॅन 0 0 आहे, मग पुन्हा कॉट 0 काय येणार, 1/0 येणार, नॉट डिफाइन्ड. ओके,
म्हणजे अशा प्रकारे आपण कुठलाही प्रकारचा अँगल देऊ देत, आपण अशा प्रकारचं स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ करून पीचे कॉर्डिनेट्स डिफाईन करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या की इतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या स्पेसिफिक अँगल्ससाठीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट अँगल ऑफ मेजर 225 डिग्री. तर 225 डिग्रीचं रॅडियनमध्ये येईल 5π/4 रॅडियन. मला माहिती आहे डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये कसं करायचं. त्याला π/180ने मल्टिप्लाय करा आणि मग जे काय आन्सर येते ते असेल 5π/4 रॅडियन. तुम्ही करून पाहू शकता. लेट मेजर अँगल XOP इज इक्वल टू 225 डिग्री. आता या ठिकाणी हे सगळं ठरलेलं आहे. x डॅश y डॅश हा ओरिजिन O असतो. एक्स ॲक्सिसवरचा हा पॉईंट A असतो आणि टर्मिनल रे जो असतो त्या रेचा हा पॉईंट B असतो आणि तो टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म ह्या युनिट सर्कलला जिथे इंटरसेक्ट होतो तो पॉईंट PXY असतो. ओके. मग या ठिकाणी 225 डिग्री आहे. तुम्हाला माहिती आहे हा 0 डिग्री, हा 90 डिग्री, हा 180 डिग्री आणि हा 270 डिग्री. मग 225 डिग्री लाईज बिटवीन 180 डिग्री टू 270 डिग्री म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार. या ठिकाणी आपण ह्या ओरिजिनमधून जाणारा टर्मिनल आर्म काढून घेणार आणि डायरेक्शन दाखवणार ह्या अँगलचं, कारण तो पॉझिटिव्ह आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असा येणार 225 डिग्री. ओके. त्यानंतर याला नाव देणार पॉईंट PXY. हा रे आहे OA आणि हा दुसरा टर्मिनल आर्म आहे. हा आहे इनिशियल आर्म OA, टर्मिनल आर्म आहे OB. तो ह्या स्टँडर्ड युनिट सर्कलला जिथे इंटरसेक्ट करतो तो पॉईंट येणार पॉईंट PXY. ओके. आता या पॉईंट PXYमधून ह्या एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. हे सगळं आपल्याला फर्स्ट लेक्चरला झालेलं आहे. आपण अशा प्रकारे का केलेलं होतं त्या ठिकाणी आलं आहे लक्षात तुमच्या. आणि आता जर तुमच्या ते लक्षात येत नसेल तर मागे वळून आपण जे काही शिकवलेलं आहे ते तुम्ही पहा. तर या ठिकाणी आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार का तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळायला पाहिजे आहेत. इथं पण हा पॉईंट PXY आहे की, पण हा पॉईंट PXY इकडे असं एक्स ॲक्सिसवरती कुठंपर्यंत येणार आणि वाय ॲक्सिसवरती कुठंपर्यंत येणार हे एक्स आणि वाय मिळणार ना त्याच्यानुसार, म्हणून आपण ते परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. मग हा झाला एक्स आणि हा झाला वाय. ओके. तेच आपण जे काही इथं ड्रॉ केलेलं आहे ते इथं लिहिणार. लेट मेजर अँगल XOP इज इक्वल टू 225 डिग्री. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल इन PXY. Draw a PQ perpendicular to the x-axis at Q. PQ जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे त्याला Q हे नाव देणार. ड्रॉ अ PQ perpendicular to the x-axis at point Q. हे जे काही कन्स्ट्रक्शन आहे हे लक्षातच ठेवायचं. आधी काय करायचं, ड्रॉ करून घ्यायचं x डॅश y डॅश आणि एक युनिट सर्कल ड्रॉ करायचं. त्यानंतर 225 डिग्री म्हणून अशा प्रकारे दाखवून एक टर्मिनल आर्म ड्रॉ करायचा. हा इनिशियल आर्म असणार आहे OA किंवा इनिशियल रे म्हणता येईल OA आणि टर्मिनल रे OB. आणि तो टर्मिनल रे OB ह्या युनिट सर्कलला जिथे इंटरसेक्ट करतो त्याला नाव द्यायचं PXY. आणि ह्या Pमधून ह्या एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, त्याला नाव द्यायचं Q. ओके. मग आता हा झाला X, हा झाला Y, हा पूर्ण झाला 225 डिग्री. तर हा झाला परपेंडिक्युलर म्हणजे हा झाला 90 डिग्री. हा 90 डिग्री असेल तर आपल्याला माहिती आहे सम ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग हा 90 असेल आणि हे दोन्ही सेम असतात ना, म्हणून हा 45 डिग्री हा 45 डिग्री होईल.
मग या ठिकाणी आता हे सगळं झाल्यानंतर मग हा ट्रँगलचे मेजर आहे 45 डिग्री 45 डिग्री आणि 90 डिग्री. मग आपल्याकडं 10th आपण स्टडी केलेला आहे तो ट्रँगल जो आहे ट्रँगल OPQ इज 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रँगल असं असेल. तर OQ म्हणजे 45 डिग्री अँगलच्या समोरील बाजू अपोजिट साईड ऑफ द 45 डिग्री इज 1/√2 ऑफ हायपोटेनियस असते. या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की युनिट सर्कल आहे, याचा अर्थ ही रेडियस आपण इथे घेतलेली आहे 1. युनिट सर्कल आहे म्हणून रेडियस किती घेतलेली आहे 1. 45 डिग्रीच्या समोरची बाजूची काय आहे ती 1/√2 ऑफ हायपोटेनियस असते. म्हणून OQ 45 डिग्री हा आहे, तर या 45 डिग्रीच्या समोरची बाजू ही OQ इज इक्वल टू येईल 1/√2 इंटू 1 येणार, म्हणजेच येणार 1/√2. त्यानंतर ह्या 45 डिग्रीच्या समोरची बाजू ही PQ ही सुद्धा येणार 1/√2 इंटू 1, म्हणजेच येणार 1/√2. त्यानंतर अँड OP इज इक्वल टू किती आहे 1 आहे. ॲज P लाईज इन द थर्ड क्वाड्रंट, P कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये, मग X इज इक्वल टू येणार. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहिती आहे की थर्ड क्वाड्रंटमध्ये X असतो निगेटिव्ह आणि Y असतो सुद्धा निगेटिव्हच. म्हणून Xची व्हॅल्यू OQ म्हणजेच काय आहे OQ म्हणजेच X आहे. तर X 1/√2 आला आहे, तो 1/√2 आपण लिहिणार -1/√2 कारण तो थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून. आणि Y पण 1/√2 जो काय आला आहे तो आपण लिहिणार -1/√2. ओके. मग साईन 225 डिग्री इज इक्वल टू Y इज इक्वल टू, कारण साईन थिटा काय असतो Y असतो, साईन 225 डिग्री इज इक्वल टू Y इज इक्वल टू येणार -1/√2. मग कोसेक 225 डिग्री इज इक्वल टू 1/y, त्याचा रेसिप्रोकल येणार -√2. त्यानंतर कॉस 225 डिग्री इज इक्वल टू X इज इक्वल टू ऑल्सो येईल -1/√2, म्हणजे सेक त्याचं रेसिप्रोकल येईल -√2. त्यानंतर टॅन 225 डिग्री y/x इज इक्वल टू येणार 1, कारण हा पण येणार -1/√2, हा पण येणार -1/√2 आणि त्या दोन्हींचा रेशो येणार 1. मग कॉट 225 डिग्री ऑल्सो काय येणार 1च, हा पण 1 असेल, +1 येणार, मायनस येत नाही, हा पण येणार +1. ओके. तर अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स आपण स्टँडर्ड युनिट सर्कलच्या साहाय्याने फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारचे मॅक्झिमम एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत जेणेकरून तुमचा हा पॉईंट परफेक्ट होऊन जाईल. परत एकदा लक्ष द्या, कुठल्याही प्रकारचा अँगल असू देत, x डॅश y डॅश ड्रॉ करायचं, एक स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ करायचं, तो अँगलचं मेजर बघायचं, तर तो अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार हे आपल्याला कळतं आहे. पण तिथे तो टर्मिनल आर्म ड्रॉ करायचा. त्या टर्मिनल आर्म्स युनिट सर्कलला जिथे इंटरसेक्ट करतो त्या पॉईंट Pमधून एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, म्हणजे इथे एक ट्रँगल फॉर्म होईल. ट्रँगल फॉर्म झाला की एक्स ॲक्सिसवरचा भाग असतो हा एक्स कोऑर्डिनेट असतो आणि वाय ॲक्सिसवरचा वाय कोऑर्डिनेट असतो. आणि हा जो काय OP जो आहे तो म्हणजे रेडियस असते आणि ती स्टँडर्ड युनिट सर्कलच्या बाबतीत 1च असते. मग त्यानंतर तो ट्रँगल जो फॉर्म झालेला आहे त्याचे अँगल्स काय आहेत बघायचं. तर अँगल्स 45, 45, 90 इथे आलं आहे, पण सगळ्या ठिकाणी असंच येते आहे असं नाही. 30, 60 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री असं देखील येते. मग ह्यासाठी तुम्हाला 10th झालेले 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री आणि 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री किंवा राईट अँगल ट्रँगलचे जे काय हे आहेत थेरम्स आहेत ते बघावे लागणार आहेत. त्यामुळं तुम्हाला हा पॉईंट परफेक्ट लक्षात होऊन जाईल. ओके. तर अशा प्रकारचे भरपूर एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आजच्या दिवशी एवढंच. ओके. थँक्यू.